आज म्हाळादेवी गावात दानशूर व्यक्तिमत्व श्री व सौ ताराबाई मुरलीधर केरुहासे यांच्या दातृत्वातून 11 लाख रुपयांच्या नूतन शैक्षणिक संकुल सभागृह व संगणक कक्षाचे लोकार्पण आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या शुभहस्ते पार पडले। म्हाळादेवी गावासाठी ताराबाई मुरलीधर केरुहासे यांनी मोठे योगदान दिले आहे। गावामध्ये विकास कामांसाठी, शैक्षणिक कामासाठी, मंदिरांसाठी मोठ्या प्रमाणावर योगदान ताराबाई मुरलीधर केरुहासे यांनी दिले आहे। त्यांच्या या दातृत्ववादामुळे म्हाळादेवी ग्रामस्थांनी आज सकाळी श्री व सौ ताराबाई मुरलीधर केरू यांची मोठ्या आनंदाने मिरवणूक काढली। मिरवणुकीसाठी टाळकरी विद्यार्थी ताल धरत रस्त्यावर नाचत होते। शाळेतील विद्यार्थी लेझिम नृत्यांनी स्वागत करत होते। गावातील सर्व मान्यवर मंडळी वाद्याच्या तालावर थिरकत होते। यावेळी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत होता। या मिरवणुकीसाठी टाळकरी, वाळकरी, ग्रामस्थ आणि शाळेचे विद्यार्थी आदी सर्वच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी गावात नूतन शैक्षणिक संकुल सभागृह आणि संगणक कक्ष याचा लोकार्पण सोहळा शाळेच्या पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडला। या लोकार्पण सोहळ्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर म्हाळादेवी मंदिराच्या सभागृहामध्ये हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन संपन्न झाले। म्हाळादेवी गावचे माजी सरपंच प्रदीप हासे हे गावाच्या विकासासाठी कायम तत्पर असतात। प्रदीप हासे यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितले की या कुटुंबाने गावासाठी वाहून घेतले आहे। जवळपास 1.5 कोटी रुपये दान या कुटुंबाने गावासाठी दिले आहे। आमदार लहामटे यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितले की म्हाळादेवीचा आदर्श प्रत्येक गावाने घ्यावा। गावातील मंदिरांना देणग्या देणे तथा गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी यांना काहीतरी दिले पाहिजे असे ते म्हणाले। या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार किरण लहामटे, निवृत्ती महाराज देशमुख, प्रदीप हासे, महेश नवले, नितीन नाईकवाडी, डॉक्टर मनोज मोरे, संकेत हासे, विशाल हासे, अरविंद कुमावत, म्हाळसादेवीचे सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शाळेतील सर्व शिक्षक आणि खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संगमेर अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव, अकोले। आज म्हाळादेवी येथे खरं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये एका हॉलचं आणि डिजिटल लॅबचं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि दातृत्व आहे हासेबाबा आणि आई त्यांच्या माध्यमातून एवढा मोठा निधी या गावाला भेटला। त्यामध्ये तिथल्या शिक्षकांचा पण मोठा वाटा आहे, त्याबरोबर गावकऱ्यांचा पण मोठा आहे। प्रदीपजी असेल, शांतारामजी असेल किंवा गावातले सगळे सहकारी ह्या लोकांनी मोठा म्हणजे खरं तर त्या आईबाबांच्या बरोबर असलेले त्यांचे ऋणानुबंध आणि त्या माध्यमातून त्यांनी देवस्थानला पण आत्तापर्यंत मोठा निधी दिला आहे आणि या शाळेला पण निधी दिला आहे आणि त्याच्याबरोबर गावकऱ्यांनी पण कोणी खुर्च्या देतं आहे, कोणी चटया देतं आहे, कोणी कॉम्प्युटर देतं आहे। कॉम्प्युटर देताना इथले काहीतरी 5 तरुण आहेत, त्या तरुणांनी ते कॉम्प्युटर दिलं आहे। मला वाटतं म्हाळादेवीचा आदर्श प्रत्येक गावानं घ्यावा आणि आपण मंदिरांना जशा देणग्या देतो तशा तुम्ही ज्या सरकारी स्कूल आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या यांना गावातून जे नोकरीला आहेत पोरं ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी काहीतरी आठवण म्हणून काहीतरी त्या शाळांना दिलं पाहिजे आणि आपल्या गावातल्या शाळा सुंदर केल्या पाहिजे, परिपूर्ण केल्या पाहिजे। ज्या भौतिक सुविधा देता येतील त्या परिपूर्णपणाने दिल्या पाहिजे। बाकी ज्ञानदानाचं कार्य तर शिक्षकवृंद करणारच आहे आणि पिढ्या घडवायचं काम शिक्षकवृंद करणारच आहे। धन्यवाद। आज श्री क्षेत्र म्हाळादेवी या ठिकाणी एक ज्ञानदानाचं पवित्र मंदिर उभं करण्याचं काम आमच्या गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर केरुहासे व त्यांच्या सहभागी ताराबाई हासे यांनी 11 लाख रुपये देऊन या ठिकाणी सार्वजनिक सभागृह, बहुउद्देशीय सभागृह आणि कॉम्प्युटर लॅबची इमारत आज या ठिकाणी उभी राहिली आणि त्याचं लोकार्पण सोहळा आज तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न झालं। प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या ठिकाणी ह्या दाम्पत्याने खऱ्या अर्थानं ह्या गावासाठी वाहून घेतले। अंदाजे आम्ही रक्कम मगाशी आमदार साहेबांना सांगितली 1.5 कोटीच्या आसपास ती रक्कम जाते। त्यामध्ये सोनं असेल, कायम ठेव असेल, जमीन असेल, शाळेसाठी ही इमारत असेल, असं सर्व दान मिळून 1.5 कोटी रुपये दान या तालुक्यामध्ये मला वाटतं एकमेव व्यक्ती असेल की एवढं मोठं ह्या गावाला दान दिलं आहे। आणि हे दान देताना आमच्या गावावर त्यांनी प्रचंड विश्वास दाखवला, कारण जर त्यांना विश्वास नसता ह्या गावात जर काम दिसलं नसतं त्या त्यांनी एवढी मोठी रक्कम या ठिकाणी दिलीच नसती। या ठिकाणी मुद्दा पण नमूद करतो आणि जे हे 11 लाख रुपये दिले
मला अभिमानाने मी सांगतो की ती 11 लाख रुपये प्रदीप हाशी यांच्या खात्यावर त्यांनी टाकले आणि या प्रत्येक गोष्टीचा खर्च हा माझ्या हातून झाला. म्हणून अत्यंत दर्जेदार काम या इमारतीचं करण्यात आलं आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मोठं ज्ञान मंदिर ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उभं राहिलं. त्याबद्दल दोन्ही आपण त्याचा आभार व्यक्त करतो. आमदार साहेबांचा आभार व्यक्त करतो, इंदुरीकर महाराजांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज एका अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला. ते म्हणजे महादेवी गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व मुरलीधर किरुहासे आणि ताराबाई मुरलीधर किरुहासे या दाम्पत्यांनी या गावामध्ये आमदार साहेब असतील आणि आता प्रदीप भाऊ यांनी सांगितलं की खरोखर आहे 1.5 कोटीपेक्षाही जास्त रक्कम त्यांनी या गावामध्ये दान केलेली आहेत. आणि म्हणून आज बाबाजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं माणसं गेल्यानंतर त्यांच्या मिरवणुका मोठमोठे दहावे मोठमोठे कार्यक्रम होतात, पण जिवंतपणे त्यांची सुंदर अशी मिरवणूक संपूर्ण गावामध्ये वाजत गाजत भजनी मंडळ असेल, मुलांचं लेझिम पथक असेल, दिंडी असेल, अशा प्रकारचं सकाळी 8:30 वाजल्यापासून तर आत्तापर्यंत हा कार्यक्रम खूप पाहण्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी होता. गावकऱ्यांचे या निमित्ताने मी विशेष आभार मानतो. त्यांनी मुरलीधर किरुहासे आणि ताराबाई मुरलीधर किरुहासे या दोन्ही दाम्पत्यासाठी खूप मनापासून या ठिकाणी परिश्रम घेतले. त्यांचा चांगला मिरवणुकीच्या रूपाने चांगला सत्कार केला आणि आज त्यांनी त्यांच्या ज्ञानदानामध्ये अधिक भर मिळावी, अधिक त्यामध्ये वाढ व्हावी आणि या गावाच्या भावी पिढीसाठी या ठिकाणी 11 लाख रुपयाची देणगी दिली. त्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हरिभक्तबारा निवृत्ती महाराज देशमुख आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. आम्हीसुद्धा आमच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांच्यासारखे दानशूर लोक सगळीकडे निर्माण व्हावेत आणि गावाचा विकास, गावाचा संकल्प सिद्धीत जावो अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि विशेष कौतुक या शाळेचं देखभाल करणारे आमचे मित्र डावरे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती डावरे मॅडम यांनीसुद्धा विशेष लक्ष या ठिकाणी दिलेले आहेत. प्रदीप भाऊ असेल, शांतारामजी असेल आणि स्थानिक स्कूल कमिटी यांचे मनापासून आभार मानतो आणि या गावाच्या विकासासाठी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या मित्रांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.